Hello, dear students. Once again, I welcome all of you in the third video lecture on 1.2 on to the summit. We reach the top. Dear students, I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in the second part of the video lecture, we learned about a controversy that arose because of the credit that who first put foot on the top of the Mount Everest. And there was a pact between Tenzing Norgay and Edmund Hillary that they had a teamwork, and it was not the credit of individuals but it was a credit of team. So both were the first to reach at the top of the mountain. Then we learned the feelings and experience of Tenzing Norgay after reaching at the top of the mountain. Tenzing Norgay thanked God for the success in climbing at the top of the world, at the top of the Mount Everest. He also offered some biscuits, candy, and a small blue pencil given by his daughter. And the offerings were as per available things towards him. So we had learned about all this. Then we also learned that after reaching at the top of the Mount Everest, they were physically very tired, but they were very happy, very enthusiastic, and very exhilarated that they achieved a tremendous success of reaching at the top of the Mount Everest. So their physical tiredness was automatically removed because of the success and their happiness. So we also learned that Tenzing Norgay was very thirsty, but the water in the water tumbler was frozen. It is because at the top of the Mount Everest the temperature is always below 0 degree in minus Celsius. Therefore, he quenched his thirst on biscuits and also shared biscuits with Edmund Hillary. So up to this we had arrived in the second part. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये आपण टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सीज, वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले की सर्वात प्रथम माउंट एव्हरेस्टवर कोणी पाऊल ठेवलं. पण त्यांनी केलेला जो करार होता, नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी स्वतंत्रपणे करार केला, त्या ठिकाणी स्वाक्षऱ्या केल्या आणि ते दोन्हींचंही टीम वर्क आहे असं म्हणून त्यांनी जी कॉन्ट्रोवर्सी, जो वादविवाद होता, याला पूर्णविराम दिला. तो वादविवाद क्षमवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टेन्झिंग नॉर्गे याचे आपण काही अनुभव, काही फिलिंग्स, जेव्हा ते त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचतात तेव्हा त्याच्या मनातल्या भावना त्याने व्यक्त केलेल्या आहेत. 6 वेळा माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करण्यात तो अयशस्वी ठरल्यानंतर जेव्हा तो ह्या वेळेस माउंट एव्हरेस्ट पर्वतावर जाण्यात, त्या शिखरावर पाऊल ठेवण्यात यशस्वी होतो तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार नसतो.
he is very happy, he is very enthusiastic and he is very exhilarated. Exhilarated म्हणजे खूप अत्यानंदित होणे. And therefore he expressed gratitude of God. He also put some offerings at the top of the Mount Everest. मग त्याने भेटवस्तूमध्ये काही ब्ल्यू पेन्सिल असेल, चॉकलेट्स असतील, बिस्किट्स असतील, ते त्याने त्या ठिकाणी ठेवले. एकामेकांचे आभार मानले. त्या ठिकाणी त्यांनी 4 देशांचे झेंडे रोवले, फोटोग्राफ्स काढले. काही क्षण त्यांनी विश्रांती म्हणून त्या शिखरावर पाठ टेकण्याचा प्रयत्न केला. आणि हे सर्व घडत असताना त्यांना आलेला शारीरिक थकवा हा जणू ते विसरले आणि त्यांना जो शिखरावर पाऊल ठेवण्यामध्ये आनंद झालेला होता किंवा त्यांना जे उत्तुंग यश मिळालेलं होतं, त्या यशामुळे ते खूप भारावून गेले होते. इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. आता आपण या व्हिडिओ लेक्चरच्या 3ऱ्या भागाकडे जात आहोत. तर आपण बघूया या व्हिडिओ लेक्चरचा 3रा भाग. आता टेन्झिंग नॉर्गे याच्या सोबत आणखीन एक वस्तू होती आणि ती म्हणजे अ रेड स्कार्फ. I was wearing a red scarf, लाल रंगाचा रुमाल, which my great friend Lambert had given me last year. आणि हा रुमाल त्याला त्याच्या लॅम्बर्ट नावाच्या मित्राने गेल्या वर्षी दिलेला असतो. आता लॅम्बर्ट कोण आहे? हा त्याचा सहकारी आहे, लीडर आहे, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. स्विस मोहिमेदरम्यान 1952 मध्ये या लॅम्बर्ट मित्राने त्या मोहिमेचं नेतृत्व केलेलं असतं. त्यावेळेस त्याने त्याला तो रेड स्कार्फ दिलेला असतो. आता आपल्याला परीक्षेमध्ये रेड स्कार्फ याचं इम्पॉर्टन्स, महत्त्व सांगा असं विचारलं जातं. त्याच्यामुळे या प्रश्नाचाही आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. इट वॉज जस्ट अ इयर अगो ऑन मे 28, म्हणजे 1 वर्षापूर्वी 28 मे रोजी, when we were standing at 28,215 feet, म्हणजे स्विस एक्सपिडिशन मध्ये गिर्यारोहण करत असताना 28,215 फूट इतक्या उंचीचा पर्वत त्यांनी शिखर केला आणि त्याच्यात त्यांना जे यश मिळालं, त्या यशानंतर लॅम्बर्ट याने त्यांना तो रेड स्कार्फ भेट म्हणून दिलेला असतो. दॅट ही गिव्ह मी द स्कार्फ. आता ही जी भेट आहे, ही जी आठवण लॅम्बर्टने दिलेली आहे, हा रेड स्कार्फ हा टेन्झिंग नॉर्गे यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर करत असताना आपल्या गळ्याभोवती बांधलेला होता. आणि म्हणून इथे टेन्झिंग नॉर्गे असं सांगतात, आय वोर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. दार्जिलिंग या ठिकाणापासून त्यांनी तो लाल स्कार्फ परिधान केलेला होता. वियरचा भूतकाळ वोर, वोर म्हणजे परिधान करणे. हा लाल रुमाल त्यांनी स्वतःच्या गळ्याभोवती परिधान केलेला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम. आणि जेव्हा ते त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचतात तेव्हा त्यांना त्यांच्या त्या लॅम्बर्ट मित्राची आठवण झाली. and felt that he was with me. आणि त्यांना असंही जाणवलं की त्यांचा मित्र हा त्यांच्या जणू काही सोबत होता. I felt absolutely fit at the summit. आणि त्या उंच शिखरावर पाऊल ठेवल्यानंतर त्यांना स्वतःला अत्यंत
सुदृढ असं वाटत होतं. फिट म्हणजे सुदृढ असणे. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गे यांचं जे मन होतं ते अत्यंत स्पष्ट, स्वच्छ आणि त्यांच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या सुद्धा अत्यंत सुस्पष्ट, क्लिअर अशा होत्या. आय डिडंट फील टायर्ड. मला थकल्यासारखं वाटत नव्हतं. आय फेल्ट एक्झिलरेटेड. मी आत्ताच हा शब्द वापरला, एक्झिलरेटेड, म्हणजे व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड. म्हणजे माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जे यश मिळालं त्याबद्दल ते अत्यंत हर्षोल्लासित झालेले होते. आणि म्हणून इट वॉज अ क्लिअर सेन्सेशन, म्हणजे त्यांच्या मनामध्ये तो एक निखळ आनंद आणि जो हर्षोल्लास होता तो पाहण्यासारखा होता, तो जाणून घेण्यासारखा होता. सेन्सेशन म्हणजे जाणून घेणे. इट वॉज व्हेरी क्लिअर सेन्सेशन. म्हणजे अक्षरशः त्यांना त्याची क्षणोक्षणी जाणीव होत होती की आपण टॉप केलं, आपण अचिव्हमेंट जी होती, आपलं जे स्वप्न होतं ते आपण साध्य केलं. आणि याविषयी त्यांना अत्यंत कुतूहल वाटत होतं, अतिशय सार्थ अभिमानही वाटत होता. आणि तो आनंद कसा व्यक्त करावा हे त्यांना शब्दात कळत नव्हतं. म्हणजे अशी त्यांची मनोअवस्था, मनस्थिती होती. म्हणजे जीवनामध्ये असं काही सर्वात मोठं यश प्राप्त केल्यानंतर माणसाच्या मनामध्ये अत्यानंददायी स्थिती कशी असावी हे आपल्याला या उदाहरणातून समजतं. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. आता ह्या पॅराग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या सर्वोच्च ठिकाणी, सर्वोच्च अशा त्या ठिकाणी पाऊल ठेवल्यानंतर त्यांना सभोवतालचा किंवा माउंट एव्हरेस्टच्या खाली पाहिल्यानंतर त्या खालचा जो भूप्रदेश आहे हा कसा दिसत होता त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. आता त्या माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या सभोवताली किंवा खाली असलेल्या टेकड्या, पर्वत हे त्यांना देव देवतांसारखे वाटत होते. बघा, लाईक शब्द वापर, लाईक गॉड्स अँड गॉडेसेस. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप. आणि प्लेन्स म्हणजे मैदान, म्हणजे त्या पर्वताच्या वरून जर आपण खाली पाहिलं तर जी मैदानं होती ती जणू तुकड्यांमध्ये विखरलेल्या नकाशासारखी दिसत होती. म्हणजे आपल्याला या पॅराग्राफमध्ये दोन प्रकारच्या कंपॅरिझन्स किंवा तुलना बघायला मिळतात. परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की फाइंड 2 एक्झाम्पल्स ऑफ कंपॅरिझन किंवा हिल्स अँड माउंटन्स कम्पेअर्ड विथ किंवा प्लेन्स आर कम्पेअर्ड विथ. तर याचं उदाहरण म्हणून आपल्याला उत्तर असं लिहिता येईल, हिल्स अँड माउंटन्स आर कम्पेअर्ड टू गॉड्स अँड गॉडेसेस. Plains are compared with so many broken pieces of map. 2 or 3 people could stand there on the roof. आता माउंट एव्हरेस्ट शिखरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी किती जागा आहे तर 2 ते 3 लोक माउंट एव्हरेस्टच्या त्या छतावर, त्या टोकावर उभे राहू शकतात. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. आता त्या माउंट एव्हरेस्टच्या माथ्यावर, टॉपवर पूर्ण बर्फ साचलेला आहे, म्हणजे पूर्ण बर्फाने आच्छादलेला तो भाग आहे. आणि जर तो बर्फ बाजूला केला तर 2 ते 3 लोक उभे राहू शकतात
असा तो माउंट एव्हरेस्टचा टॉपचा भाग आहे. 20 or 30 feet below the top आणि माउंट एव्हरेस्ट पासून खाली 20 ते 30 फूट अंतरावर there was enough flat square for 2 people to sleep. म्हणजे त्या ठिकाणी 2 लोक हे सहज झोपू शकतात अशा प्रकारची सपाट चौकोनी जागा आहे. आता आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टींचं वर्णन पुन्हा केलेलं आहे की द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट हॅज प्लेस वेअर ओनली 2 or 3 people could stand. ही एक जागा आणि दुसरी जागा कुठे तर 20 or 30 feet below the top म्हणजे त्या माउंट एव्हरेस्टच्या टॉप पासून 20 ते 30 फूट अंतरावर खाली सपाट अशी चौकोनी जागा आहे जिथे 2 लोक आरामात झोपू शकतात. यू कुड पिच वन टेंट देअर. त्या ठिकाणी एक छोटासा तंबू सुद्धा आपल्याला उभारता येईल. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. आता त्यांनी त्या शिखराचा जो काही आकार आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तो कसा आहे द समिट म्हणजे शिखर कसं आहे. माउंट एव्हरेस्ट हे शिखर एवढ्या सर्वोच्च शिखराच्या म्हणजे त्या टोकावर पोहोचल्यानंतर ते शिखर कसं आहे त्याचा आकार त्याचा परिघ कसा आहे तर द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड म्हणजे शिखर एका बाजूला सपाट आहे अँड स्टीप ऑन द अदर आणि दुसऱ्या बाजूला तीव्र उतार असलेलं आहे. स्टीप या शब्दाचा अर्थ आहे तीव्र उतार असणे. दॅट इज अ व्हेरी डेंजरस स्लोप ॲट अनदर साइड ऑफ दॅट माउंट एव्हरेस्ट ॲट द टॉप ऑफ दॅट माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट शिखर जे एका बाजूला खूप निमुळत आहे तर आणि एका दुसऱ्या बाजूने ते फ्लॅट म्हणजे सपाट आहे तर मग इथे सगळ्यात जास्त जो धोका आहे तो स्टीप साइड कडून आहे निमुळत्या बाजूने आहे. देयर इज अ स्नो ऑन द नॉर्दर्न साइड. माउंट एव्हरेस्टच्या उत्तरेला पूर्ण आपल्याला बर्फ आढळतो. रॉक्स ऑन द साउथ दक्षिण बाजूला आपल्याला खडक आढळतात. अँड ईस्ट म्हणजे साऊथ अँड ईस्ट म्हणजे दक्षिण आणि पूर्व या दोन्ही बाजूंना आपल्याला खडक आढळतात. अँड स्नोवी रॉक ऑन द वेस्ट आणि पश्चिमेला आपल्याला म्हणजे बर्फाने आच्छादलेले खडक आढळतात. आता इथे टेन्झिंग नॉर्गे यांनी त्या शिखराच्या 4ही किंवा 10 दिशांचं एक प्रकारे वर्णन आपल्याला केलेलं या ठिकाणी दिसत आहे किंवा आढळतं. आता त्यांनी म्हटलेलं आहे की ते शिखर उत्तर दिशेला पूर्ण बर्फाने आच्छादलेलं आहे. त्यानंतर त्या शिखराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेला आपल्याला खडक आढळतात. तर पश्चिमेला पुन्हा त्या ठिकाणी बर्फाने आच्छादलेला खडक दिसतो. म्हणजे थोडक्यात काय तर माउंट एव्हरेस्ट या शिखराचा जो टॉप आहे त्या टॉपवर पोहोचल्यानंतर आपल्याला सभोवताली बहुतांशी बर्फ आढळतो आणि काही भाग हा खडकाळ स्वरूपाचा आढळतो. आता आपण यापूर्वी ही चर्चा केलेली आहे की माउंट एव्हरेस्ट हा पर्वत नेपाळ आणि तिबेटच्या सीमारेषेवर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बर्फाचं प्रमाण हे अधिक असतं आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी
बर्फाचं प्रमाण कमी असेल त्या ठिकाणी आपल्याला तो भाग खडकाळ स्वरूपाचा आढळतो. We stayed on the top a little more than 15 minutes. आता माउंट एव्हरेस्ट या शिखरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ते किती वेळ थांबले? तर 15 मिनिटं जवळपास. अ लिटिल मोर दॅन 15 मिनिट्स. आपल्याला जर परीक्षेत ट्रू अँड फॉल्स मध्ये विचारलं की टेन्झिंग नॉर्गन एडमंड हिलरी स्टेड a little more than 15 minutes at the top of the Mount Everest. That is true. आणि म्हणून त्या शिखरावर ते किती मिनिटं थांबले? जवळपास 15 मिनिटं. We were lucky that there was no gale. आता इथे माउंट एव्हरेस्टच्या टॉपवर ते पोहोचल्यानंतर जणू नशिबाची सुद्धा त्यांना साथ होती. ते स्वतःला भाग्यशाली समजतात की त्या ठिकाणी कोणतंही वादळ नव्हतं. इथे गेल म्हणजे अ स्ट्रॉंग विंड. आता गिर्यारोहकांना गिर्यारोहण करत असताना ह्या नैसर्गिक अडचणी किंवा संकटांना सामोरं जावं लागतं. मग त्या ठिकाणी असलेलं खराब हवामान, त्या ठिकाणी येणारी वादळ, पडणारा पाऊस, निसरडी जमीन किंवा तीव्र उतार, सुळका, हिमनद्या अशी अनेक प्रकारची संकट त्यांना गिर्यारोहण करताना येतात. आणि सुदैवाने त्या दिवशी कोणतंही वादळ त्या शिखराजवळ नव्हतं आणि म्हणून ते स्वतःला भाग्यशाली समजतात. or it would have swept us off. आता ते असं का म्हणताय? तर वादळ जर त्या ठिकाणी राहिलं असतं तर त्याने स्वेप्ट अस ऑफ, त्यांना वाहून नेलं असतं. म्हणजे इथे हिमालय माउंट एव्हरेस्टच्या टॉपवर पोचल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाहीये किंवा अडथळा नाहीये की ज्यामुळे तुम्ही स्वतःला वाचवू शकतात. म्हणजे तिथे जर अशा प्रकारचं जर वादळ आलं, म्हणजे बघा इथे म्हटलं गेल स्ट्रॉंग विंड, जोरदार वाहणारा वारा जर आला तर त्या वाऱ्याच्या वेगामुळे त्या शिखरावर उभी असणारी ही जी दोन्ही माणसं होती ही त्या वाऱ्याच्या वेगामध्ये वाहून गेली असती. म्हणजे शिखरावरून ती खाली कोसळली असती आणि ही त्यांच्या जीवाची जोखीम, हा धोका हा खूप मोठा असता. आणि त्यांना मिळालेलं यश हे जरी मोठं यश राहिलं असतं तरी त्यांना जीव गमवावा लागू शकला असता. आणि म्हणून तो सांगतो की we were lucky that there was no gale or it would have swept us off. My next thought was to get down safely. आता एवढं मोठं यश त्या शिखरावर पाऊल ठेवण्याचं मिळाल्यानंतर आता त्यांचा पुढचा विचार, पुढचा जो प्लॅन आहे तो काय आहे? तर माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आपण कशा पद्धतीने सुरक्षित त्या माउंट एव्हरेस्टवरनं खाली उतरू शकतो. आता इथे हे सगळ्यात महत्वाचं आहे. चढताना त्यांना खूप ताकद लागते. म्हणजे कुठलाही पर्वत शिखर करत असताना आपण जमिनीपासून वर जाताना आपल्याला खूप शारीरिक ताकदीचा उपयोग करावा लागतो. पण उतरताना, त्या पर्वतावर न उतरताना आपला वेग हा चढण्यापेक्षा चौपट असतो. म्हणजे चढण्याच्या वेगापेक्षा उतरण्याचा वेग हा अत्यंत जास्त असतो आणि त्यामुळे उतरताना खूप धोके असतात. कारण आपल्याला पूर्ण शारीरिक ताकदीवर नियंत्रण ठेवून त्या पर्वतावरनं खाली उतरावं लागतं.
त्याच्यामुळे आपला जो वेग आहे याच्यावर खूप नियंत्रण ठेवून आपल्याला त्या पर्वतावरून खाली उतरावं लागणार आहे. ते याची जाणीव टेन्झिंग नॉर्गे यांना आणि एडमंड हिलरी यांना आहे आणि म्हणून त्यांचा पुढचा विचार काय आहे की आता या शिखरावरनं आपण सुरक्षित खाली उतरायचं. नेक्स्ट पॅराग्राफ. ऑन द डिसेंट फ्रॉम समिट. आता इथे डिसेंट या शब्दाचा अर्थ आहे उतार. आता त्या शिखराच्या उतारावर आय वॉज वॉकिंग बिहाइंड सम हिलरी. मी हिलरीच्या मागोमाग चालत होतो. आय वॉज फॉलोइंग हिम अँड होल्डिंग द रोप टाइटली. आता बघा इथे त्या शिखरावरनं खाली उतरत असताना हिलरीचा लीड रोल आहे तर टेन्झिंग नॉर्गेचा बॅकअप रोल आहे आणि म्हणून आय वॉज फॉलोइंग हिम, हिलरीच्या मागोमाग मी खाली उतरत होतो अँड होल्डिंग द रोप टाइटली, आणि दोर मी घट्ट धरून ठेवत होतो. म्हणजे उतरताना आपला बॅलन्स जाऊ नये आणि आपण सुरक्षितपणे उतरावं याची ते काळजी घेत होते. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर दॅट ही डिसेंडेड सेफली. बघा आपल्या सहकार्याला सपोर्ट करत आपला सहकारी सुद्धा सुरक्षित खाली उतरावा आणि त्याचीही तेवढीच काळजी टेन्झिंग नॉर्गे घेताना दिसतात. आणि म्हणून ते काय म्हणतात, माझा निश्चय असा होता टू मेक शुअर दॅट ही डिसेंडेड सेफली. म्हणजे स्वतः सोबत आपला सहकारीही सुरक्षितपणे खाली उतरला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो धोका आहे, डेंजर आहे, तो खूप मोठा आहे आणि म्हणून अत्यंत सावध चौकसपणे त्यांना खूप संयम, मनावर नियंत्रण ठेवून शांतपणे त्या पर्वतावरनं खाली उतरावं लागणार होतं आणि त्यांनी तशी शिस्त पाळली आणि त्यात ते यशस्वी झाले. म्हणजे ज्या पद्धतीने ते त्या माउंट एव्हरेस्ट शिखराच्या टॉपवर चढण्यात यशस्वी झाले तसंच ते टॉपवरून खाली येण्यातही यशस्वी झाले. कारण अनेक वेळेला मोहिमांमध्ये टॉपवर जाण्याचं यश तर मिळतं पण उतरताना काही दुर्घटना घडू शकतात. देअर कॅन बी मिसहॅप्स while climbing down the mountain. So here they took precaution and very safely they landed down the Mount Everest. I must say that climb down was more difficult and dangerous than climb up. बघा मी आधी सांगितल्याप्रमाणे चर्चा केल्याप्रमाणे टेन्झिंग नॉर्गे असं सांगतात की क्लाइंब डाऊन पर्वतावरून खाली उतरणं हे मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. म्हणजे चढण्यापेक्षा उतरणं हे अत्यंत कठीण आणि धोकेदायक होतं. कारण ते असं सांगताय, इफ यू स्लिप डाऊन, जर पर्वतावरून खाली येताना जर तुमचा तोल गेला, तुमचा पाय जर निसटला, तर त्या माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या परिसरात काय धोका आहे, तर यू विल गो इनटू कॅंगशँग ग्लेशियर. आता कॅंगशँग ग्लेशियर म्हणजे काय, तर कॅंगशँग ग्लेशियर म्हणजे हिमनदी. आता ही जी कॅंगशँग ग्लेशियर नावाची जी हिमनदी आहे, या हिमनदीमध्ये तुम्ही डायरेक्ट कोसळू शकता. म्हणजे माउंट एव्हरेस्ट शिखरावरून खाली उतरत असताना थोडा सुद्धा आपला तोल गेला, आपण जर निसटलो, आपला पाय सरकला, तर आपण डायरेक्ट कॅंगशँग हिमनदीमध्ये कोसळू शकतो. आता इथे
तेनजिंग नॉर्गे यांनी या ज्या हिमनदीचा उल्लेख केलेला आहे, तर अशा 3 हिमनद्या त्या माउंट एव्हरेस्ट शिखराच्या परिसरामध्ये आहेत. आणि या हिमनद्या इतक्या खोल आणि धोकेदायक आहे की ते म्हणतात, देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. म्हणजे जर आपला पाय निसटला आणि आपण त्या हिमनदीमध्ये कोसळलो तर आपला पत्ता लागू शकत नाही. नो ट्रेस म्हणजे पत्ता न लागणे, म्हणजे त्या ठिकाणीच मग सगळी आपली समाधी तयार होईल, आपले अवशेषही सापडणार नाही, अशा प्रकारची ती परिस्थिती असते. आणि म्हणून तेनजिंग नॉर्गे सांगतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड व्हेरी डेंजरस टू क्लाइंब डाऊन दॅन टू क्लाइंब अप. तर आपण व्हिडिओ लेक्चरच्या या भागापर्यंत आलो आहोत की तेनजिंग नॉर्गे यांना रेड स्कार्फ कोणी दिला, केव्हा दिला, तो रेड स्कार्फ त्यांनी माउंट एव्हरेस्ट मोहिमेमध्ये बरोबर नेला. मग त्यांच्या मनामध्ये असलेली भावना की त्यांचा मित्र त्यांच्या सोबत होता, अशी ती भावना त्यांच्या मनामध्ये आली. त्यानंतर आपण असं पाहिलं की त्या माउंट एव्हरेस्टच्या टॉपवर पोहोचल्यानंतर सभोवताली किंवा खाली त्या भूप्रदेशाचं वर्णन त्यांनी केलेले की ते विविध तुकड्यांमध्ये विखुरलेल्या नकाशासारखा तो भूप्रदेश दिसतो, किंवा पर्वत आणि टेकड्या जणू देवदेवतांसारख्या दिसतात. त्यानंतर त्यांनी त्या माउंट एव्हरेस्टच्या टॉपचं वर्णन केलेलं आहे की माउंट एव्हरेस्टचा टॉप की ज्या ठिकाणी 2-3 लोक उभे राहू शकतात एवढीच जागा आहे. त्याच्या 30 फूट खाली 2 ते 3 माणसं झोपू शकतात अशी चौकोनी सपाट जागा आहे, ज्या ठिकाणी आपण एक छोटासा तंबू सुद्धा लावू शकतो. त्यानंतर त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखराचं वर्णन केलेलं आहे की ते शिखर एका बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूला तीव्र उतार असलेला आहे. उत्तर दिशेला आपल्याला खूप मोठा बर्फाचा खच आढळतो, तर दक्षिण आणि पूर्व दिशेला खडकाळ स्वरूपाचा तो माउंट एव्हरेस्ट आपल्याला दिसतो. पश्चिमेला सुद्धा बर्फाने आच्छादलेला माउंट एव्हरेस्ट आपल्याला दिसतो. त्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर ते 15 मिनिटं थांबले आणि सुदैवाने त्या ठिकाणी कुठलंही वादळ नसल्यामुळे ते वाचले किंवा बचावले असंही ते म्हणतात. आणि आता माउंट एव्हरेस्ट शिखरावरून खाली उतरत असताना त्यांचा पुढचा विचार किंवा प्लॅन आहे की आपण सुरक्षितरित्या त्या माउंट एव्हरेस्टवरनं खाली उतरावं. आणि मग त्या माउंट एव्हरेस्टवरनं खाली उतरताना त्यांनी काही धोके सांगितलेले आहेत. आणि ते धोके म्हणजे की जर त्या शिखरावरून उतरताना जर पाय निसटला तर आपण बाजूलाच असलेल्या कॅंगशन नावाच्या हिमनदीमध्ये कोसळू शकतो, की ज्यामुळे आपले अवशेष सुद्धा आढळणार नाहीत. आणि तसंच त्यांनी हेही सांगितलेलं आहे की कुठलाही गिर्यारोहण करताना, कुठल्याही पर्वतावर चढताना ज्या ताकदीने आपण त्या पर्वतावर चढतो तर तितकंच त्या पर्वतावरनं उतरणं हे अत्यंत धोकेदायक असतं. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्या सहकार्याची काळजी घेण्याची एक भूमिका आपल्याला दिसते की आपला सहकारी व्यवस्थित उतरला का किंवा तो व्यवस्थित आहे का. तर ही सर्व जबाबदारी तेनजिंग नॉर्गे यांनी पेलवत आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध करत ते त्या माउंट एव्हरेस्टच्या टॉप शिखरावर पण पोहोचले आणि सुरक्षित देखील उतरले. आणि म्हणून त्यांच्या ह्या उत्तुंग
यशाचं जे श्रेय आहे ते दोन्हींनाही जातं. म्हणजे टेन्झिंग नॉर्गे यांना स्वतःलाही आणि एडमंड हिलरी यांना सुद्धा जातं. आणि म्हणून जगातील माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करणारे पहिले दोन व्यक्ती म्हणजे टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी हे आहेत, की ज्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्या पर्वतावर चढून त्या पर्वताचं शिखर गाठून एक जागतिक विक्रम केला. तर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबतो आहोत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या धड्याचा शेवटचा चौथा भाग बघणार आहोत. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. टिल देन, गुड बाय एव्हरीबडी. थँक्यू.